नमस्कार. आज आपण पातळ वांग्याची भाजी बनवणार आहोत. यासाठी 4 ते 5 वांगी अशी 4 भागामध्ये कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता पाहूयात वाटण्यासाठी लागणारं साहित्य. 1 कापलेला टोमॅटो लागेल, कांदा, खोबरं आणि लसूण हलकंसं भाजून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर, 2-3 आल्याचे तुकडे आणि कढीपत्ता. मसाल्यांमध्ये आपल्या रोजच्या वापरातले मसाले जसं की घरचा काळा मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धनेपूड असे 4-5 मसाले बेसिक आता घ्यायचे. घेतलेली वांगी कोरडी करण्यासाठी आपली कढईमध्ये पालथुलती करायची आणि त्यातलं पाणी गेलं की मग तेल टाकायचं, म्हणजे अंगावर पाणी उडत नाही. 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आणि मीडियम गॅसवर ही 4-5 वांगी हलकीशी परतून घ्यायची. थोडीशी 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर थोडासा सोनेरी रंग आला की मग आपली काढून घ्यायची. जास्त त्याला तळत बसायचं नाही. 2 ते 3 मिनटं पुरेशी झाली. आणि आता जे हे राहिलेलं तेल आहे, या तेलातच 1-2 पळ्या ॲड करून आपण नंतर भाजी करणार आहोत. टोमॅटो, कांदा, लसूण, खोबरं, आल्याचे तुकडे पहिल्यांदा बारीक करून घ्यायचे, कारण की ते कडक असतात जरा, त्यामुळे स्टार्टिंगला ते बारीक करून घ्यायचे. आणि नंतर मग कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि ती पण बारीक करून घ्यायची. असं विदाऊट पाण्याचं वाटण आपलं तयार आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2-3 पळ्या ॲड केल्या तेलाच्या. आता याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत. पहिल्यांदा जिरे टाकूयात आणि कढीपत्ता. त्यानंतर टाकूयात आपण केलेलं वाटण. ते 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. दोन ते 3 मिनटानंतर अजून एकदा हलकंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मगाशी ठरवलेले 4-5 जे मसाले ते ॲड करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ. थोडंसं ॲड केल्यानंतर जर जास्त मिक्स होत नसेल, थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. हे पण 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि मग अशी तळलेली वांगी एक टाकून घ्यायची, मिक्स करायचं आणि डायरेक्ट पाणी नाही ओतायचं. 2 ते 3 मिनटं आपल्याला ही वांगी वाफवून घ्यायचे, स्टीम करून घ्यायचे. आता 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर अशी वांगी आपल्याला स्टेटमध्ये पाहायला मिळतील. थोडीशी मिक्स करायची आणि ही भाजी चालू असताना कॉन्स्टंटली दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवणार होतो. ते गरम पाणी जेवढं तुम्हाला भाजी करायची त्या अमाऊंटमध्ये टाकायचं. मी 1 तांब पाणी घेतलं आहे आणि त्यावर अर्धा ग्लास. अशी मिक्स करून घ्या आणि साधारण 10 ते 15 मिनटं उकळी येऊ द्या. सो आपली रेडी आहे वांग्याची पातळ गावरान पद्धतीने केलेली भाजी. याला शेंगदाण्याचा कुठेही लागत नाही, वाटणानेच ती घट्ट होते. 10 ते 15 मिनटं कॉन्स्टंटली मीडियम गॅसवर उकळून द्या.